हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची एक अपडेट आहे. बऱ्याच स्टुडंटने मला कॉल केला की सर, माझं PBBSc झालेलं आहे आणि MSc नर्सिंग झालं आहे आणि काही असे 1 वर्षाचे जे डिप्लोमा वगैरे झालेला आहे. ओके, ॲज वेल ॲज जे प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमधून असो की गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनमधून असो, काही फरक पडत नाही. तुमचं BSc MSc किंवा 1 वर्षाचा जो तुमचा प्रोग्राम असतो, व्हॉट एव्हर जे पण एज्युकेशन असो, जसं सायकॅट्रिक नर्स, पिडियाट्रिक नर्स, ओके, ऑन्कॉलॉजी नर्स, ओके, सुपर स्पेशालिटी वगैरे 1 वर्षाचे जे कोर्सेस असतात, याचे तुम्ही कंप्लीट केलात, ओके, तर याचे क्रेडिट पॉईंट म्हणजेच जसे की एका वर्षाला 75 पॉईंट मिळतात, ओके, CNEचे आणि CPDचे. ते आमच्या खात्यात कसे जमा होतील असे मला बरेच क्वेश्चन होते. ओके, तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तमाम महाराष्ट्रातल्या तमाम स्टुडंट्सनी ज्यांचं पण नर्सिंग झालेलं आहे, जे गव्हर्नमेंटमध्ये कार्यरत आहेत किंवा प्रायव्हेटमध्ये कार्यरत आहे, ओके, ते ANM असो की GNM असो की BSc नर्सिंग असो, MSc असो, PhD असो, MPhil असो, एनीबडी, सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. कॉलेजमध्ये वर्किंग टीचर्स असो किंवा हॉस्पिटलमध्ये ॲज अ स्टाफ नर्स काम करत आहे ते सुद्धा असो, ओके, सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. सो प्लीज व्हिडिओला बघा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या रिलेटिव्सपर्यंत, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत, तुमच्या कलिग्सपर्यंत. ओके, सो याच्यामध्ये क्वेश्चन आहे की सर, PBBSc MSc नर्सिंग किंवा डिप्लोमा जर झालेला आहे आमचा, तर क्रेडिट पॉईंट आमच्या खात्यात कसे जमा होतील ते मी तुम्हाला सांगतो आहे. बघा, हे एक नोटिफिकेशन महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं 21/3/2023ला आलं होतं, पब्लिक नोटीस. याच्यामध्ये गाईडलाईन दिलेलं आहे की CPD CNE जे आहे ते कशा पद्धतीनं तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. सर्वात पहिलं तर तुम्हाला सांगतो, मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे की तुम्ही जर तुमचं UID नंबर, त्याच्यानंतर तुमचा ID पासवर्ड विसरला असेल तर तो कसा फाइंड आउट करायचा. ओके, तर तो बघा तुम्ही, जर तुम्ही विसरला असेल. ओके, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की CNE आणि CPD केल्यानंतर तुमचे जे पॉईंट्स आहेत ते कसे जमा झालेत, सगळे व्हिडिओज वगैरे मी बनवून ठेवलेले आहे. ओके, मी यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं सांगत आहे की जस्ट कुठल्या पद्धतीने जर तुमचं PBBSc नर्सिंग वगैरे झालं असेल, ओके, किंवा MSc नर्सिंग झालं असेल, तर हे अवर्स कसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये बघा, येस, याच्यामध्ये दिलेलं आहे, गाईडलाईन दिलेली आहे. क्रेडिट अवरसाठी ऑनलाईन फिजिकल दोन्हीही करणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत असेल, जवळपास 20%, ओके, 5 वर्षामध्ये 20% पार्टिसिपेशन ऑनलाईन CPD मध्ये तुमचं व्हायला पाहिजे. ओके, ऑफलाईन तुम्ही ऐन नंबर ऑफ करू शकता, असं काही याच्यामध्ये म्हटलं नाही. तर कमीत कमी 20% तरी ऑनलाईन तुम्ही करायला पाहिजे, याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि आउटसाईड ऑफ द कंट्री आहे, आउटसाईड ऑफ द महाराष्ट्र जर तुम्ही कार्यरत आहे आणि महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन आहे आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन तुम्हाला रिन्यू करायचं असेल, तर तुम्हाला 100% हे तुम्हाला ऑनलाईन तुम्ही करू शकता. नो नीड टू गो फॉर द ऑफलाईन वन. ओके, बट तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे तर 20% तुम्ही काय करू शकता तुमचे ऑनलाईन, आणि बाकीचं 80% तुमचं आपलं ऑफलाईन तुम्हाला करायचं आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. आणि कमीत कमी तुला नॉट लेस दॅन 5 अवर्स तुम्हाला करायचं. मिनिमम ड्युरेशन ऑफ CPD प्रोग्राम शुड नॉट बी लेस दॅन 5 अवर्स. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके, आता याच्यामध्ये वेगवेगळे आहे की बाबा तुम्ही एखादं बुक पब्लिश केलेलं आहे, एखादा रिसर्च पेपर केलेलं आहे, तर प्रत्येकासाठी वेगवेगळे पॉईंट्स आहे की तुमचं जर बुक्स असेल ॲज अ ऑथर, ॲज अ को ऑथर, ओके, तुम्हाला किती पॉईंट्स मिळतील याच्यामध्ये लिहिलं आहे. कुठल्या नॅशनल कॉन्फरन्सला गेलं असेल तुम्ही, स्टेट कॉन्फरन्सला केलं असेल, इंटरनॅशनल कॉन्फरन्सला केलं असेल, त्या किंवा तिथे ओरल किंवा पोस्टर प्रेझेंटेशन केलं, त्याचे पण तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, बट हे सगळं कसं करायचं, आता आपला मेन क्वेश्चन होता की सर, हे कसे जमा होतील. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला 100% दिलेलं आहे. एखादं बुक लिहिलेलं आहे तर किती क्रेडिट अवर तुमच्यामध्ये होतील. ओके, बट तुम्हाला याच्यामध्ये माहिती असणे की सर, आम्ही हे बुक पब्लिश केलं म्हणून MNCला कसं माहिती पडणार. सो MNCला तुम्हाला माहिती करावं लागेल. यू हॅव टू इन्फॉर्म. ओके, कळलं का. जर तुम्ही एखादं पेपर प्रेझेंटेशन केलं असेल, एखादं आर्टिकल प्रेझेंटेशन केलेलं आहे, या कुठल्या पेपरमध्ये तुमचं जे जर्नलमध्ये एखादं रिसर्च पेपर पब्लिश झालेलं, ते तुम्हाला MNCला माहिती करून देणं गरजेचं आहे. आपोआप MNCला माहिती पडत नाही. ओके, बट आपला मेन क्वेश्चन होता की सर, PBBSc आणि MSc नर्सिंग आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा जर केला तर हे पॉईंट कसे जमा होतील. ओके, बघा याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, तर ह्या गाईडलाईननुसार तुम्ही लक्षात ठेवा. ओके, काय दिलेलं आहे, 150. ओके, PBBSc आणि MSc नर्सिंग. PBBSc म्हणजे GNM नंतर 2 वर्षाचा एक ग्रॅज्युएशन प्रोग्राम PBBSc, म्हणजे इक्वलंट टू द BSc नर्सिंग. ओके, आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा म्हणजे जसं सायकॅट्रिक नर्सिंगचा, पिडियाट्रिक नर्सिंगचा, ओके, किंवा PHNचा जो कोर्स आहे, ओके, किंवा याच्यामध्ये ऑन्कोलॉजीचा कोर्स आहे, जो 11 महिन्याचे जे कोर्स असतात ते कोर्स. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. हे कोर्स झाल्यानंतर तुम्हाला काय करावं, तुमचं ऑलरेडी बेसिक जसं तुम्ही GNM करून, बरेच उद्या GNM करतात, नंतर PBBSc करतात, नंतर MSc करतात. ओके, तर लक्षात ठेवा, GNM नंतर तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करता, हे तुमचं परमनंट रजिस्ट्रेशन झालं, ह्याच नंबरला
तुम्हाला इथे काय करावं लागेल, ॲडिशनल करावं लागेल की नाही सर नाही माझं PBBSc नर्सिंग झालं आहे. ओके, आता PBBSc नर्सिंग झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक ॲडिशनल करावं लागेल MSCचं. ओके, जर तुम्ही PhD झालं तर पुन्हा एक ॲडिशनल करावं लागेल. कळलं तुम्हाला? अशा पद्धतीचं हा तुमचा परमनंट रजिस्ट्रेशन नंबर पहिल्या वेळीच मिळतो आणि त्याच्यानंतर जेवढे पण तुम्ही एज्युकेशन करा त्याला ॲड ऑन करत जावं लागतं. ओके, बट आता MNCला तुम्हाला कसं माहिती पडणार की तर तुमचं PBBSc झालं. ओके, तर तुम्हाला एक ॲडिशनल सर्टिफिकेट या ॲडिशनल रजिस्ट्रेशन नावाचा एक प्रकार असतो. ओके, तो जनरल लॉग इनमधून तुम्ही करू शकता. ओके, ते केल्यानंतरच MNCला माहिती पडतं की ह्या कॅन्डिडेटचं PBBSc झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 150 क्रेडिट पॉईंट तुमच्या खात्यात जमा होतील. ओके, जर तुम्ही 2022च्या नंतर ते 2027पर्यंत तुमचं एज्युकेशन कुठलंही एज्युकेशन असो झालं असेल तर प्लीज तुम्हाला सांगतो तुम्ही ॲडिशनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट करा किंवा ॲडिशनल सर्टिफिकेशन करून घ्या, म्हणजे तुम्हाला हे जे पॉईंट तुमच्या खात्यात जमा होतील. अदरवाईज तुमच्या खात्यात पॉईंट जमा होणार नाही. ओके, फक्त तुम्ही ओढत राहणार की नाही सर पॉईंट जमा झाले नाही. ओके, त्यासाठी हे प्रोसेस ही आहे. म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला, ॲडिशनल सर्टिफिकेशन करून घ्यावं लागेल किंवा ॲडिशनल रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल. जो तुमचा ओरिजिनल, जसं आता BSc नर्सिंग कॅन्डिडेट आहे, ह्या कॅन्डिडेटनी जर 2021मध्ये त्यांचं BSc नर्सिंग झालं आणि तुमचं MSc नर्सिंग 2025मध्ये झालं, तर तुम्हाला काय करावं लागेल की याच्यामध्ये तुमचं ॲडिशनल करून घ्याल की नाही सर BSc नंतर ॲडिशनल सर्टिफिकेट करून घ्यावं लागेल. ओके, तुम्ही जर ॲडिशनल सर्टिफिकेट केलं तरच तुम्हाला 150 क्रेडिट अवर्स तुमच्या खात्यात जमा होतील. ओके, जर तुमचं एखादा डिप्लोमा झाला असेल, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो कुठूनही, ओके, तरीसुद्धा तुम्हाला 75 क्रेडिट अवर पाहिजे आहे तुम्हाला, तर तुम्हाला ॲडिशनल रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल. तेव्हाच ते पॉईंट तुमच्या खात्यात जमा होतील. ओके, आय होप सो तुम्हाला कळालं असेल. बाकी हे जे आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हॉट्सअप चॅनलवर टाकून देणार, तिथून बघू शकता तुम्ही आणि आपापल्या पद्धतीनं तुम्ही एखादं आर्टिकल पब्लिश केलं असेल, एखादं जर्नल पब्लिश केलं असेल, एखादं रिसर्च पब्लिश केलं असेल, एखादं बुक लिहिलं असेल, त्या सगळ्यांचे क्रेडिट अवर्स तुम्हाला होतील. बाकीच्यांसाठी तुम्हाला MNCला तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला मेल करावं लागेल, त्यांच्याशी कम्युनिकेट करावं लागेल. बट PBBSc जर तुम्हाला ॲडिशनल सर्टिफिकेट करायचं तर ऑनलाईन तुम्ही करू शकता घर बसल्या. ओके, सो देर इज नो नीड टू गो इन द MNC. ओके, होप सो तुम्हाला कळालं असेल. थँक्यू. ओके, जर काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुमचे जे पण क्वेश्चन आहे ते त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.